शून्य ते चार महाशून्य दिसतसे, निज रंग वसे सर्व त्यात. ऐसा रंग जया लादताची पाही, मनाची हे सोयी हरपली. ज्ञानदेवाचा बोल बोलण्याचे रूप, निवृत्ती स्वरूप सर्वत्र होई. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8वा त्यातला श्लोक क्रमांक 8 आणि माऊलींनी यावर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 84 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याती पार्थानुचिंतयन. अर्थात भगवत धामाची म्हणजे भगवंताची प्राप्ती ही सातत्य जर ठेवलं, मन बुद्धी भगवंताच्या ठिकाणी लीन ठेवली, भगवंतचरणी त्याला स्थिर केली, तर सहजपणे ती होऊ शकते. भगवंत प्राप्ती किंवा भगवत धामाची प्राप्ती ही इंद्रियांना वळण लावून, सातत्य ठेवून, ध्यानाचं सातत्य आणि मन बुद्धी चित्त अहंकार 5 ज्ञानेंद्रिय, श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम घ्राणमेवच, हे 5ही ज्ञानेंद्रिय आणि हातपाय, तसंच गोपालन करणाऱ्यांचं आणि निष्काम सेवा ज्या ठिकाणी चालते आहे, अशा ठिकाणी या 14 ठिकाणी भगवंताचा वास राहतो. भगवंत राहण्याकरता आम्ही योग्य जागा करायला पाहिजे. जसं आपण मागं चिंतन केलं की बुद्ध महाराजांना शेठजी गुरुमंत्र मागतो, पण बुद्ध त्यांना चित्ताची शुद्धता करण्याकरता आपल्या लीलया त्याला सांगतात. कमंडलूमध्ये शेण घेऊन जातात आणि भिक्षा या ठिकाणी वाढ म्हणतात. तो म्हणतो कमंडलूमध्ये कसं वाढू महाराज? म्हटले वाढ. बुद्ध म्हणतात वाढ की बाबा. अहो म्हणजे त्याच्यात शेण आहे. मग तसं शरीरामध्ये हे तुझे जे कुविचार बसलेले आहेत ते सगळे बाहेर जायला पाहिजे. त्याच्याशिवाय गुरुमंत्र देता येत नाही आणि दिला तरी त्याचा उपयोग होत नाही. आज बरेच जण अशी शंका व्यक्त करतात की महाराज गुरुमंत्र घेतला, गुरुमंत्र घेऊन आज 5 वर्ष झाले. अहो गुरुनं 5च माळा सांगितल्या होत्या, आम्ही तर रोज 10 माळा जपायलो, काही फरक पडत ना महाराज. कसा फरक पडेल हो? कसा फरक पडेल सांगा ना. फक्त देहानं वैखरी वाणीनं आम्ही जर फक्त तो मंत्र जपत बसू किंवा वरवर त्या मंत्राचं स्वतःची फसवणूक करणार की 1 माळ झाली, 2 माळ झाली, 3 माळ झाली, पण मंत्र काय त्याच्याप्रमाणे त्याचं स्मरण होत आहे का? त्याचं चिंतन होत आहे का? तो मंत्र आम्ही अंतःकरणातून त्याचा उच्चार करतो आहे का? उगीचंच माळाची फक्त संख्या करत बसलो आहे. नाही तर राम 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 बसलं आहे माळ जपायला, राम 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 राम. अरे मुलं शाळेला गेले की नाही? राम 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 राम. शेण काढलं की नाही गोठ्यातलं? राम 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 राम. हे दूध होतं जाईल तिकडे लक्ष दे, राम 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 राम. अहो लाखोडी जरी वाहिली महाराज नामाची तरी त्याचा उपयोग होणार नाही. त्या ठिकाणी देवाची येद्वारे उभा क्षणवरी एकच क्षण पुरा असतो. पण तो कसा पाहिजे? अनन्य भाव पाहिजे. आर्त हाक आम्हाला भगवंताला मारता आली पाहिजे. अनन्य चिंतयंतो माम ये जना पर्युपासते. मग भगवंत म्हणतात तेषाम नित्याभियुक्तानाम मग योगक्षेमम वहाम्यम. मग उगीचच कोणाच्या मदतीला जात नाही. जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मी त्याशी. खोटारडेपणानं तुम्ही जर नामस्मरण करत असाल तर भगवंतही हुलकवणी देतं महाराज. प्राप्त झाल्यासारखं वाटतं ना, हातातून निष्ठून जातं. आलं आता प्राप्त झालं वाटतं. आनंद सुरू होऊन जातो आणि त्याच वेळेस तो दिलेला आनंद केव्हा काढून घेतो पताही लागू देत नाही महाराज. खोटं असेल
तर त्याचं फळही खोटंच मिळतं. पण त्यात जर सत्यता असेल, सत्याचा विजय आहे, उशीर लागतो थोडा महाराज. म्हणून प्रेमसुद्धा वरवर असू नये महाराज. मग ते भगवंतावरचं असो नाहीतर कोणतंही असो, अंतःकरणापासून ते गुंफलं जायला पाहिजे, तरच ते फलश्रुत होतं. नाही तर केवळ वेळेचा अपव्यय आहे महाराज, वेळेचा अपव्यय. त्यापेक्षा प्रपंचात मन घातलेलं बरं. मग परमार्थाच्या भानगडीतच पडू नये. उगीच मी 1 तास पूजा करतो, 2 तास जप करतो आणि जप केल्याशिवाय मी पाणीसुद्धा तोंडात घेत नाही. अरे पण जप करत असताना जर सगळं प्रपंचाचं चिंतन चालू आहे, जपाच्या ठिकाणी फक्त देह ठेवलेला आहे, परमार्थाच्या ठिकाणी फक्त देह साक्षीला ठेवलेला आहे आणि सगळं चिंतन मात्र प्रपंचाचं चालू आहे, काय उपयोग होतो महाराज? उपयोगच होत नाही. तसं न करता चेतसा नान्यगामिना, दुसरा विषय राहायला नको. मन आणि बुद्धी एकाग्र व्हायला पाहिजे. आणि ती कशामुळे एकाग्र होते त्याचा उपाय भगवंत सांगतात का, की अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यम याती पार्थानुचिंतयन. त्या परमधामाची सहज प्राप्ती होऊन जाते. पण त्याकरता सांगितलेले मार्ग, चित्ताची एकाग्रता, मनाची एकाग्रता ही आम्हाला साधता आली पाहिजे महाराज. जीव जरी भगवंताची तटस्थ शक्ती असली तरी ते भौतिक विभागामध्ये बद्धच झालेलं असतं, कारण मायेचा प्रभाव झालेला असतो. वास्तविक त्याची शक्ती आहे. मग या ठिकाणी काहीच कमी पडायला नको. इथं जे जे अपेक्षित आहे ते तैसेची पावती समजतं, अशी स्थिती व्हायला पाहिजे. पण तसं होत नाही. अपेक्षित असलेलं सगळंच प्राप्त होत नाही. त्याचा उघड अर्थ एकच आहे महाराज, की आम्ही करते नाही. आम्ही जर करते असतो तर जे जे मनाला वाटतं ते ते सर्व आम्ही प्राप्त केलेलं असतं. अप्राप्त इच्छिलेल्या वस्तूंच्या 80% अप्राप्त आहे आम्हाला जीवनातलं. 20% फक्त आमच्या मनासारखं काहीतरी घडतं. 80% मनाच्या विरुद्ध घडतं आहे. जे हवं आहे ते मिळत नाही आणि जे नको आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही, पदरात पडल्याशिवाय राहत नाही. अशी अवस्था या जीवनाची आहे महाराज. म्हणून ते जीवन आम्हाला समजून घेता आलं पाहिजे. ते जीवन एकदा कळालं की मग भगवंताची आम्ही तटस्थ शक्ती कशी आहे याचीही प्रचिती येते. की आम्ही त्याची तटस्थ शक्ती असलो तरी त्याच्या इच्छेशिवाय, त्याच्या मर्जीशिवाय इथं काहीही घडत नाही. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोटे. चाले हे शरीर कोणाची हे सत्ते कोण बोलविते हरिविन. अहो शरीराचं सोडून द्या, भगवंत तर त्या पुढे जाऊन सांगतात की म्या चालविल्या सूर्य चाल, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगा ते चालिता. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविला प्राणू हाले जो जगा ते चालिता. म्याच निमेवाला साता पंडू ग्रासी तसे होता ये म्हणेगा पंडू सुता. भगवंत अर्जुनाला सांगतात की इथली कुठलीही क्रिया या जगतातली, तिन्ही जगतातली माझ्या इच्छेशिवाय अर्जुन घडत नाही. म्हणून भगवंताचं स्वरूप, भगवंताची व्यापकता, विस्तीर्णता, त्याचं स्वामित्व हे आम्ही मान्यच करायला पाहिजे. तोच कर्ता आहे हे जेव्हा मान्य होतं त्यावेळेस कर्त्याच्या भूमिकेतून आम्ही बाजूला जातो आणि मग करीत असलेलं कर्म, त्याचं कर्मफळ बांधलं जात नाही. मग जीव बद्ध होत नाही, तो मुक्तच राहतो. कारण फळापासून निर्माण होणारं सुख किंवा दुःख, त्या कर्मापासून निर्माण होणारं सुखदुःखाच्या उपाधी, नैराश्य किंवा आनंद, ह्या संपूर्ण उपाधी गौण होऊन जातात महाराज. एक विश्वस्त म्हणून तो कर्म करत राहतो. सृष्टीच्या जडणघडण करता हे कर्म करणं आवश्यक आहे आणि ते करण्याकरता भगवंताने मला नियुक्त केलेलं आहे. अशा स्वाभिमानानं, अतिशय उल्हास वृत्तीनं, प्रासादिक स्वरूपानं असा कृष्ण भावना भावित मनुष्य कर्म करत राहतो. आणि अशा पद्धतीनं कर्म करणं यालाच योग म्हटलेलं आहे. आणि असं योगी अर्जुनानं व्हावं. तस्मात योगी भवा अर्जुन. भगवंत अर्जुनाला ठिकठिकाणी तेच सांगतात की याकरता तू आधी योगी बनून जा. योगी बनून जा म्हणजे असलेली परिस्थिती, प्राप्त अप्राप्तेचं सुख दुःख, दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वितराग भयक्रोधा. योग्याची लक्षणं सांगितले महाराज की प्राप्त झालं म्हणून माजायचं नाही आणि अपयश आलं
म्हणून खचायचं नाही. हे सूत्र ज्यानं अंगीकारलं तो योगी. ती योगीची अवस्था आल्यानंतर बरोबर मग उर्वरित आयुष्य हे मुक्तपणे जीवन जगत असतो. मनुष्य बद्ध होत नाही. मुक्तानंद प्रत्येक क्षणामध्ये तो आनंद लुटत असतो. कारण भगवंत आपल्याकडून हे करून घेतो आहे. आपली योग्यता अशी आहे की भगवंताने आपल्याला हे कर्म करण्याकरता योजलं आहे. या परमानंदामध्येच भगवंताचे आभार मानत प्रासादिक स्वरूपानं तो कुठलंही कर्म करत राहतो. त्या ठिकाणी नैराश्याचा लवलेशही नसतो महाराज. कारण फळाचीच अपेक्षा नाही. अगदी फलहेतुरहित कर्म, निष्काम भावानं कर्म करत असल्यामुळं भगवंतच त्याच्याकडे येतो. भगवंताला त्याला भगवंताकडे जाण्याची गरजच पडत नाही. भगवंत हेच विविध रूपानं, मग ते वासुदेव, नारायण, भगवान श्रीकृष्ण या वेगवेगळ्या रूपानं विभूतीद्वारे प्रचिती देत राहतात आणि प्रत्येक क्षण हा भगवंताच्या सान्निध्यात जातो. अशा मुक्तानंदामध्ये जगत असताना आयुष्य कोणत्याही ठिकाणी कोणत्याही क्षणी संपलं तरी समाधानानं तो तेही स्वीकारतो. वास्तविक सर्वात मोठं भय मरणाचं आहे, पण मरणाचं भयच त्याचं नाहीसं होऊन जातं. कारण आपण भीती वागले काय किंवा नाही वागले काय, चुकीचं कर्म नाही केलं तर माणसाला भीती असण्याची गरजच नाही. आयुष्यभर सरळ कर्म जर करत राहिला, धर्माधिष्ठित कर्म करत राहिला तर पापाचं किंवा कोणाला घाबरण्याचं काहीही कारण नाही. त्या गावालाच जायचं नाही तर त्याची भीती कशा करता वागायची महाराज. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 84 क्रमांकाच्या म्हणतात, पै सरिती चेने ओगे सिंधू जळा मिनले घोघे, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येती. दृष्टांत दिलं आहे माऊलींनी की एकदा तुमचं चित्त त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झालं, परमात्म्याशी तुम्हाला एकात्मता साधता आली, परमात्म्याशी अद्वैत भाव निर्माण करता आला, तर मग चिंता करण्याचं काही कारण नाही. कारण भगवंत त्याला आपली सायुज्य मुक्तीच प्रदान करत असतो महाराज. पुन्हा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. भगवंत स्वरूपाशीच ते एकरूप करून ठेवतो गुरु त्या अशा कृष्ण भावनाबाईत माणसाला. आणि एकदा त्या ईश्वर तत्वाशी एकरूपता साधता आली की मग पै सरिती चेने ओगे सिंधू जडा मिनले धो 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 ते धो धो घोगे, ते काय वर्तता आहे मागे म्हणून पाहो गेले. अर्थात हे पहा, नदीच्या ओढा जो आहे त्या ओघानं त्यामध्ये वेगवेगळे नाले नद्या काहीही त्यात मिळालं तरी ते काय मागं फिरून पाहतं का महाराज. एकदा समुद्राला मिळालं की पवित्र झालं, सागरासारखंच ते होऊन जातं. ओढा नदीला मिळाला की नदीचं स्वरूप त्याला प्राप्त होतं आणि तीच नदी जेव्हा समुद्राला मिळते त्यावेळेस अथांग समुद्राचं रूप त्याला प्राप्त होऊन जातं. तसं या जीवाला, या ब्रह्माला त्या परब्रह्माचं सान्निध्य लागलं की तो जीवसुद्धा परब्रह्मच होऊन जातो. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.